चला ओवळाई पालवाडी क्रिकेट संघ आपले सलामीवीर मैदानात पाठवा. हॅलो हॅलो चला ओवळाई पालवाडी आपले सलामीवीर चला पंच सामना सुरू करूया. पंच
चला पंच सामना सुरू करूया. आपण पाहतोय शिवसेना शाखा अणाव पुरस्कृत दशावतार योद्धा आणि ओवळाई पालववाडी आयोजित वैभव चषक अणाव अर्थातच दशकृषी प्रीमियर लीग 2025 पहिली क्वालिफायरची लढत ओवळाई पालववाडी विरुद्ध आर्या कला क्रीडा मंडळ अणाव. आर्या कला क्रीडा मंडळ अणाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाचे 2 सलामीवीर. गोलंदाज वासुदेव सावंत गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. जाऊयात परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या अणाव केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी स्पर्धा आणि क्वालिफायर 1 ची लढत सर्व दूर पसरवताना आमच्या साथिक चिंतामणी परब, गुणलेखकाच्या भूमिकेत राजेश परब. आज परबांची मेजॉरिटी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण दळवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने शेखर परब. वासुदेवचा चेंडू, पहिलं चेंडू खोदून काढलो. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या कप्पडावर मारण्याचा प्रयत्न. नको 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 आणि पायलेक सको, नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया अशी रनिंग बिटवीन द विकेट. हा ना बैलगाडीचे खरडी वापरीत NH66 चो यू टर्न मारीत. यावेळी मात्र 2 रन घेताना दिसले. चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण, खोदून काढलेलो चेंडू, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकात थोडीशी झालेली ढिलाई आणि त्याच्यावर मिळालेले 2 रन. पहिले 2 रन श्री गणेशाचे, पहिले 2 रन बोनीचे. ओव्हरपिच चेंडू, चेंडू पट्ट्यातले ते का घेण्याचा प्रयत्न, लपेट्यात. यावेळी गचाळ क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षक थोडस पुढे, चेंडू आखांड्या पार, डायरेक्ट चंद्रार, पावळेचा पाणी 5 टाक. षटकार. वैभव चषक अणाव पहिलो षटकार क्वालिफायर 1 च्या लढतीत बॅटर प्रवीण दळवीच्या बॅट मधून. ज्या चेंडूवर झेल टिपाची नामी संधी त्या चेंडूवर मात्र षटकार. 6 धावा आणि धावफलक 2 चेंडूंच्या अंती अटकेच्या पेटार. अटकेचो पेट म्हणजे काय, तुमका आमका वेगळ्या संघाची गरज नाही. 8 माणसांका जास्त आवाज उचलला नाही ते का अटकेचो पेट म्हणतात. खाली रवलेलो चेंडू, यष्टिरक्षकाची घोड चूक, वाईड आणि त्याच्यावर बाईज असे 2 अतिरिक्त रन्स. आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यात उष्ण मागता शेजारी ह्या मालवणी म्हणीची आठवण. 2 अतिरिक्त रनचा धावफलक 10 रनसार नागोबाच्या पाठीवरच्या आकड्यावर. यावेळी परत एकदा मोठो फटको, यावेळी एलिव्हेशन जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक अक्षय सावंतच्या गोदीत. अगदी अक्षय सावंतने तळ्यात मळ्यात करत टिपलेलं हे जेल आणि पहिला कलाम, पहिल्या खुर्चीचो मानकरी. करूचा होता बावला, तयार मैदानात बेबला. पहिल्या विकेटच्या स्वरूपात एका षटकाराची वैयक्तिक 8 रन्साची खेळी. प्रवीण दळवी बॅक टू द पवेलियन. ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर हे पहिलं मोठं मासो जाळ्यात. नंबर 3 वर स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं पायरव करण्याची तयारी. बॅटर संदेश पावसकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने जाताना नंबर 3 वर. आर्या कला क्रीडा मंडळ अणावचा विचार केला तर जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग, 1 षटकार वगळता दर्जेदार गोलंदाजी, 1 वाईड त्याच्यावर 1 बाईज, हे 2 अतिरिक्त रन सोडले तर टिच्चून गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू समाप्त, धावफलक 10. नागोबाच्या पाठीवर धावफलक, मात्र या नागोबान डसलेलो फटको, विकेटचा पतन.
नागोबाच्या पाठीवर 10 आकडो तुमच्या आमच्या पूर्वजांनी सगळ्यात आधी बघितलो, मात्र तुमका खात्री करूची असत तर खऱ्या नागाच्या वार्तेक जाऊ नको. यावेळी संदेश पावसकर एक उडी मारलेलो फटको, क्षेत्ररक्षक तैनात, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या गोदीत विसावलेला चेंडू, लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 कारंजे, 2 फुटलेले पाईपलाईन आणि 2 सुंदर झेल. संदेश पावसकर प्रवीण दळवीच्या पाठोपाठ तंबूच्या आसऱ्यात. नंबर 4 वर अमर पहिल्या 3 चेंडूत तब्बल 10 रन्स खर्ची घातलेले, त्यानंतरच्या शेवटच्या 2 चेंडूत 2 विकेट, अनपॉसिबल हॅट्रिक. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 10 वर स्थिरावलेलो आकडो आणि नागोबाची आठवण काढल्यानंतर नागोबान नुसतो फना काढलो नाही तर 2 दंश केले. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. ह्या 2 चेंडूंशी पहिल्या ओव्हरची भैरवी घालण्याच्या तयारीत, अनपॉसिबल हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी नंबर 4 बॅटर अमर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. सन्मान देणारा चेंडू, पहिल्यांदा ठरवलेला मोठा फटको मारायचो, मात्र त्यानंतर चेंडूचं टप्प बदलल्यानंतर बदललेली मानसिकता, बदललेलं शॉट, त्यावर घेतलेलं 1 रन, स्वतःची बोणी, यवाजलाला साधात तर दळीदार किताबादात ह्या मालवणी म्हणीची आठवण. 5 चेंडूत 11 रन्स, 2 गाड्यांच्या मोबदल्यात अशी सावध सुरुवात ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाची. क्वालिफायर 1 ची लढत, अटीतटीची लढत पहिल्याच फटक्यात सामना जिंकत थेट मेगा फायनलचा तिकीट मिळवण्याच्या तयारीत हे दोन्ही संघ. स्क्वेअर कट, बॅकफूट पंच, शेखर परब यावेळी पहिलं चेंडू न खेळण्याचा इशारो आणि त्यानंतर मिळालेल्या स्ट्राईकवर पहिल्याच चेंडूवर घेतलेलो हे रन. स्वतःचा खाता खोलत पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त, 2 गाड्यांच्या मोबदल्यात 12 अशी कामगिरी ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाची. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला तर 2 खंदेवीर तंबूच्या आसऱ्यात पाठवण्यात यशस्वी, मात्र ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाचा विचार केलो तर आतापर्यंत एका मोठ्या फटक्यानिशी धावफलक 12 म्हणजे दोन्ही संघांच्या बाजून ह्या समीकरण. चार षटकांचा सामना, दुसऱ्या महत्वाच्या षटकात गोलंदाजी मार्कवर कोण येण्याची दाट शक्यता बघूचा लागतला, कारण एका बाजूक अमर आणि दुसऱ्या बाजूक शेखर. अमर आणि शेखर हे 2 फलंदाज मैदानात. आयकॉन खेळाडू अक्षय, अक्षय गाडी आयकॉन खेळाडू आर्या कला क्रीडा मंडळ अणावचा विचार केलो तर दुसऱ्या बाजून सलामीवीर शेखर परबच्या साथीन अमर. दुसऱ्या षटकातील पहिलं चेंडू घेऊन यावेळेस फटको खूप सुंदर, गोलंदाजाच्या कपडावरना मारण्याचा प्रयत्न, दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला, थेट फेक गोलंदाजापर्यंत, मात्र तोपर्यंत संधी. दिवसाढवळ्या झालेली ही धावांची चोरी, हे चोरलेले 2 रन लोकांच्या काजीच्या परड्यात शिरल्यानंतर मालक किंवा मालकाचं कुत्रो पाठी लागल्यानंतर जसो धूम ठोकली जाता अगदी तशी धूम यावेळी शेखर आणि अमरची बघितली हे 2 रन घेताना. 7 चेंडू 14 रन्स धावफलकार, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आणखी एक मोठा फटको, फसलेल्या फटक्यावर स्वतः गोलंदाज अक्षय गाडी, टिपलेलं सुंदर झेल करूचं होतं नरकासूर. तयार मैदानात संकासूर, शेखर परबच्या नावाचा लागलेला कलाम. 3 सामन्यांचा विचार केला तर पहिल्या सामन्यात शेखर 1 रन्सानिशी, दुसऱ्या सामन्यात शेखर 0 रन्सानिशी आणि ह्या सामन्यात शेखर परत 2 रन्सानिशी, 3 रन्सानिशी तंबूच्या आसऱ्यात. नंबर 4 वर सोनू राणे आयकॉन खेळाडू ओवळाई पालववाडी क्रिकेट संघाचा विचार केलो तर 14 रन्सार तिसरो हादरो माफ करा, 14 रन्सार तिसरो हादरो. प्रवीण दळवी पहिल्या गड्याच्या स्वरूपात, त्यानंतर संदेश पावसकर दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात आणि शेखर परब तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात. अमर आणि सोनू हे 2 फलंदाज मैदानात. मात्र अक्षय घाडी या आयकॉनने केलेली आयकॉनची कामगिरी. आयकॉन म्हणजे नेमक्या काय तर जो सगळ्यांचा ऐकतात तो आयकॉन, किंवा जो कोणाचाच ऐकणार नाही तो सुद्धा आयकॉन.
हे दोनही अर्थ निघा शकतात. ह्यापैकी हे आयकॉन कोणाचा ऐकतले किंवा स्वतःच्या मनाचा करत कोणाचाच ऐकायचे नाही. झटपट हे सामने 4 ओव्हरीत ह्या सामन्याचा निकाल आणि निकाल सुद्धा. ड्राईव्ह केलेलो फटको कव्हरच्या क्षेत्रात केलेलो चेंडू वासुदेव कव्हरच्या क्षेत्रात सुंदर क्षेत्ररक्षण. सोनू राणेच्या बॅटमधून एकेरी रन्स खाता खोलणारा. 9 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 15 वर स्थिरावलेलो 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 3 फलंदाजांपैकी फक्त प्रवीण वैयक्तिक 8 रन्स आणि शेखर वैयक्तिक 3. दुसऱ्या बाजून अमर वैयक्तिक एकेरी रन्सान आणि सोनू राणे एकेरी रन्सान. तर संदेश पावसकर स्वस्तात तंबूच्या दिशेने. अक्षयची दर्जेदार गोलंदाजी. अमरसाठीचा चेंडू आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्राचा वेध. फक्त एकेरी रन्सासाठी 16 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठ्या फटक्यान सुस्थितीत मात्र एक भागीदारी होणं गरजेचा, कारण सुरुवातीचे 3 विकेट अगदी लवकर बाद झालेले. म्हणजे आतापर्यंत फक्त 10 चेंडू 24 चेंडूतले समाप्त झाले. अजून 14 चेंडूंचा खेळ बाकी. ह्या 14 चेंडूत 2 ते 3 मोठे फटके जरी इले आणि बाकी सगळे एकेरी दुहेरी रन्स इले तरी सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याची संधी ओवळाई पालववाडी क्रिकेट संघासाठी. ड्राईव्हचा फटको एकेरी रन. दुसऱ्या रन्साची होती संधी, मात्र ह्या क्षणी विकेट गमावणं कदाचित अंगलटी येऊ शकता. ह्या क्षणी फक्त एकेरी रन्सावर भर असलेलो मोठे फटके मारण्याची क्षमता आणि त्या क्षमतेक साजरा करण्यासाठी सोनू राणे स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. पहिले 3 विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर रनआउटचो विकेट फेकना म्हणजे अडलेला घोडा आणि देवळा पाटी गाराणा. पुढे धावफलक 17 वर स्थिरावलेलो. सोनूसाठीचा चेंडू ड्राईव्हचा फटको इंटू द ब्लॉक होल टाकण्याची प्रयत्न. दुसऱ्या रन्सासाठी दिलेलो नकार. यो NX 66 वर मारलेलो युटर्न होतो. हे बैलगाडीची खरडी होती. बऱ्याच जणांका बैलगाडीची खरडी म्हणजे काय ह्या माहित नसताना, तर बैलगाडीचा ब्रेक म्हणजे खरडी. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ समाप्त. ह्या ओव्हरीत अक्षयने दिले फक्त 6 रन टिपलो. महत्वपूर्ण विकेट शेखर परबच्या स्वरूपात. 2 ओव्हरी 12 चेंडूत जमवले ओवळाई पालववाडी क्रिकेट संघान 18 रन्स म्हणजे 9 रन्स प्रति षटक. तिसऱ्या षटकात गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बॉलर नाही प्लीज. विनय सावंत गोलंदाज. विनय सावंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने सोनू राणे. सोनू राणे या आधीचे 2 सामने देखील गाजवलेले दिसले आपल्या फलंदाजीन. ते का सुंदर साथ दिलेली बघितली आपण. अमरने अगदी ह्या सामन्यात देखील तीच कामगिरी अपेक्षा. आखोट टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ते का बाहेरच्या दिशेने बॅकफूट पंच एकेरी रन्सासाठी. चांगल्या चेंडूंका सन्मान द्यायचो आणि खराब चेंडूंचो समाचार घ्यायचो. ही मैदानातली रणनीती देखील एका मालवणी म्हणीवर आधारित असा. मऊ थय खो आणि कठीण थय देव. मऊ असता त्या ठिकाणी खणला जाता आणि कठीण असता अशा दगडांमधनं मूर्ती घडतात. फुलटॉस चेंडू घुटना टेक तमाशा टेक. क्षेत्ररक्षक रवलो बघित आणि ढोरा पोचलेली पांदीत. चेंडू डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट झुडपार. षटकार. ही फक्त कॅच नव्हती, ही मॅच सुद्धा होती आणि ह्या फायनलचा तिकीट सुद्धा होता. मात्र ही कॅचही गेली. कदाचित ही मॅच जाण्याची शक्यता आणि कदाचित ही मॅच गेली तर फायनलचा तिकीटही जाण्याची शक्यता. म्हणजे जी फुला माळूची होती ती फुला संध्याकाळच्या देवांच्या रूपात बऱ्याच जणांच्या ओठातोंडावर इलली आणि ती मनातल्या मनात विरलली. पहिल्या 2 चेंडूत 1 षटकार विनयच्या गोलंदाजीवर. 14 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक मात्र पोचलो 25 वर. आणखी एक लोअर फुलटॉस पद्धत चेंडू नकार दिलो गेलो. मिसफिल्ड सोनू राणेचा ठरलेला असा. मोठ्या फटक्यांसाठी जायचा
रन असलो तर फक्त एक घ्यायचो, अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही, कारण सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर खाली फलंदाजी आतात की नाही ही मोठी शंका. ह्या 2 फलंदाजांकाच उर्वरित चेंडू जास्तीत जास्त खेळण्याची गरज, कारण ह्या 2 फलंदाजांमध्ये ती क्षमता मोठे फटके खेळण्याची. 15 चेंडूंचा खेळ समाप्त. उरलेत 9 चेंडू. धावफलक 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात विनय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अमर. परत एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू. हे लेझर गाइडेड मिसाईल होतो. ही आठवण होती एकलव्याच्या त्या 7 बाणांची. द्रोणाचार्यांकडनं शिकलेलो तो लपान छपान धनुर्विद्येचे नियम आणि त्याचा वापर केलेलो भुंकणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यात मारलेले ते 7 बाण आठवले. अगदी तसेच लेझर गाइडेड मिसाईल यॉर्कर आणि या यॉर्करवर नसलेला प्रत्युत्तर एक चुकीचो चेंडू आणि त्याच्यावर खेळलेलो फटको, षटकाराचं त्याच्यावर सुटलेलो जेल, त्यानंतर मात्र दर्जेदार कमालीची वापसी. हे आकुट टप्प्याचा चेंडू, कदमों का बेहतरीन इस्तेमाल और लिए ये पूरे 6 सिक्सर, 6 धावा. हे चेंडू नुसतं शोधून हाणूची गरज नाही, तर आयोजकांका ह्या रिक्षाचा भाडा असताना, कारण ह्यो खूपच लांब लचक अटके पार झेंडू लावण्याचा प्रयत्न. कटक पासून अटक पर्यंत हे मराठ्यांचा साम्राज्य होता आणि अगदी सोनू राणेन तिकडेच झेंडू पोहोचवण्याचा केलेला हे प्रयत्न. हे नुसतं झापूक झुपूक नव्हतो, हे झाडून पुसून घेतलेला शॉट होतो. पदालालित्य दाखवला होता आणि फ्रंट फूट पूल होतो. सोनू राणेच्या बॅट मधनं निघालेलो हे खणखणीत दणदणीत षटकार आणि षटकारान धावफलक 33 रनसार. म्हणजे जर इमॅजिन केलास तर तुमका गाणं आठवतला, तांबडी चांबडी चमकता उन्हात, अगदी तसो पिवळो गोळो चमकता उन्हात, लका 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 षटकार. शेवटचा चेंडू भैरवी घालणार तिसऱ्या षटकात. धावफलक 33. आणखी एक पदालालित्य पुढे सरसावत खेळाचा प्रयत्न. ऐन मुख्याच्या क्षणात घेतलेली बॉटम एज. शेवटच्या चेंडूवर 1 रन घेत पुढच्या 6 चेंडूंसाठी स्वतःकडे ठेवलेलो स्ट्राईक. पहिल्या 3 ओव्हरीत 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ जमवता 34 रन्स. अजूनही 6 चेंडूंची हाणामारी, मारझोड किंवा कुदवा कुदवी आणि अगदीच मालवणीत संघाचा झाला तर रेमटा रेमटीचा बाकी. शेवटच्या 6 चेंडूंसाठी कोणत्या गोलंदाजाक आणायचा, ही घंटी कोणाच्या गळ्यात बांधायची, ह्याचं थोडंसं विचार विनिमय आणि त्यानुसार शिक्कामोर्तब. अमेय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने परत एकदा सोनू राणे. या सोनू राणेच्या बॅट मधून या आधीच्या षटकात 2 मोठे षटकार, एक नाकार मुटको आणि एक पाठभर वळ. आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर सोनू राणे मैदानात आग खाऊन इंगळे ओकताना, दिवाळीचे फाव कुटताना, म्हटलं तर मुगड्यान रेच काढताना. धावफलक 34. अजून 6 चेंडू. हे 6 चेंडू निर्वाणीचे असतले, हे 6 चेंडू फायनलचा तिकीट मिळवणारे असतले, हे 6 चेंडू आणीबाणीचे असतले. देशात आणीबाणी डिक्लेअर झाली तर राष्ट्रपतींका अधिकार असता आणीबाणी डिक्लेअर करूचो, मात्र मैदानात ही आणीबाणी सोनू राणेन डिक्लेअर केलेली दिसतली. मात्र गोलंदाजाक त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याची गरज. यावेळी चेंडू पट्ट्यातलो ते का घेतलो गेलो लपेट्यात, मात्र ह्यो हवाई पायरा. मैदानात क्षेत्ररक्षकाकडनं काय असतलो इशारो, चेंडू डायरेक्ट चंद्रार, अंधार मेळ्यात ना माणूस मेळ्यात. षटकार, 6 धावा. षटकारानं धावफलक पोहोचलो 40 रनसार. यावेळेवरची कडा, घुशांकित क्षेत्राचा सहारा, आणखी 1 रन. हे आखूट टप्प्याचा चेंडू होतो, त्याला पूल करण्याचा प्रयत्न. षटकारानंतर इलेला 1 रनसान धावफलक 41. मोठ्या धावफलकाच्या दिशेने ही वाटचाल. ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ विरोधात आर्या कला क्रीडा मंडळ अणाव. गोलंदाज अमेयचो हे चेंडू. यावेळी देखील इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक वासुदेवच्या गोदीत विसावलेला चेंडू. खाऊची होती कुदाची पिटी, नशिबात मात्र माती. सोनू राणेचं प्राइज विकेट. बडी मछली जाले में ही बंपर कॅच होती
या लागलेला चोळ होता आणि अर्थातच हे उरलेल्या 3 चेंडूंवरची मैदानातली शांतता कदाचित असण्याची दाट शक्यता. 41 रनचा चौथा कलाम. सोनू राणे 3 षटकारांनिशी तब्बल 24 रन्सांची खेळी साकारत तंबूच्या दिशेन रावणेच्या दिशेन. ही रवणी म्हणजे काय वेगळा सांगायची गरज नाही. आउट झालेले खेळाडू डगआउट म्हणजे रवणेचा वापर करताना तंबूचा वापर करताना. नवीन बॅटर उदय स्ट्रायकिंग यांच्या दिशेन उरले 3 चेंडू आणि या 3 चेंडूत अजून 1 ते 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असतली. सफलताप्राप्त गोलंदाज अमेय 1 षटकार खाल्लो खरो मात्र त्यानंतर केलेली वापसी आणि सुंदर झेल वासुदेव यांचो. जसे सकाळी पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तावर वासुदेव नामाची ललकारी देत वासुदेव यायचे आपल्या कोकणात किंवा शहरात, अगदी तसेच वासुदेव आपल्या संघासाठी धावा नेलेले दिसले मैदानात. फ्लिक ऑफ द रिस्ट. उदयच्या बॅटमधून निघालेलो चेंडू चॅलेंजिंग आउटफील्डने बदललेली दिशा. फक्त 1 रन घेण्याची संधी मैदानात. अमर सगळी सूत्र आपल्याकडे घेताना उरले 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवर मोठे फटके मारण्याची तयारी. अमरचो फक्त दाखवलेलो हात हे नुसतं हात नव्हतो तर संघाची तयारी होती. रुको, सबर करो, फोकस करो. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. एक तर निश्चित रन मिळतले. दुसऱ्या रनसाठी पावला वळवली जातली का. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रनआउट. आता प्रश्न पडतलो पंचांका कोण नेमको रनआउट कोणाक धरायचा आणि बाहेरचो रस्तो दाखवायचो. नॉन स्ट्रायकिंग एंडचो बॅटर रनआउट. अर्थातच अमर बॅक टू द पवेलियन. कारण जोपर्यंत थ्रो झालेलो तोपर्यंत फलंदाज क्रॉस झाले नव्हते त्यामुळे 43 रनसार 6 हादरो. आतापर्यंत अर्धा डझन फलंदाज तंबूच्या आसऱ्याक. पाच गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे अर्धो संघ कापलो गेलो गोलंदाजीत. 43 रन्स बनवताना एकट्या सोनू राणेची कामगिरी 24 रन्सांची. मात्र बाकीचे रन्स बनवताना हत्तीच्या हत्ती बुडान मेलेले दिसले. आता हे हत्ती कसे बुडान मेले कारण हे सगळे मातब्बर फलंदाज आणि मोठ्या फटक्यांच्या आहारी जाणारी फलंदाजी झेलचीच्या स्वरूपात मिळालेले विकेट. आकुटप्याचा चेंडू उदयचो फसलेलो फटको. इतर वेळी उदयने हे फटको इतरत्र खयव मारलो असतो मात्र यावेळी नाईलाजा काय इलाज. या वाजलाला साधात दळीदार कित्या बादात. शेवटच्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात दिलेल्या 1 रन्सान पहिला इनिंगचा खेळ समाप्त. आर्या कला क्रीडा मंडळ अणाव क्रिकेट संघाने जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ पहिल्या 24 चेंडूत पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर गमावता 5 विकेट जमवता 44 रन्स 45 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी आर्या कला क्रीडा मंडळ अणावचे 2 खंदेवीर मैदानात येतले. इनिंग ब्रेक्स नंतर ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ 44 तो बचाव करताना दिसतली. सेमीफायनल अर्थातच क्वालिफायर 1 ची लढत देखील कंपल्सरी चेस म्हणजे 45 रन बनवण्याची गरज. मायक्रोफोनवर दुसऱ्या इनिंग साठी बचाव करताना ओवळाई पालववाडी क्रिकेट संघ मैदानात क्षेत्ररक्षण करताना तर आर्या कला क्रीडा मंडळ अणाव 45 रन्सांचो कंपल्सरी चेसच्या माध्यमातून पाठलाग करताना मायक्रोफोनवर पाठलाग ऐकवण्यासाठी ओम प्रकाश आंगणे. तोपर्यंत मी विवेक परब घेतो क्षणांची विश्रांती. विवेक परब सर. दरम्यान जाऊया मैदानावरती चालू असलेलो सेमीफायनलचा सामनो ओवळाई पालववाडी आणि आर्या कला क्रीडा मंडळ
या दोन संघात रंगताना दिसलो. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना ओळाई पालवाडी संघाने 44 धावा जमवले. विजयासाठी 45 धावांचा आव्हान ठेवला गेला होता आर्य कला क्रीडा मंडळासमोर. 24 चेंडू 45 धावा. त्याच्यात सोनू राणेची मोठी कामगिरी. सोनू राणे मारलेले मोठे 3 फटके. या 3 फटक्यांशी सोनूची कामगिरी. सोनून वैयक्तिक 24 धावा बनवले. तोच सोनू राणे आयकॉन खेळाडू ओळाई पालवाडी संघाकडून. दरम्यान मैदानावर ओळाई पालवाडी संघ आपला क्षेत्ररक्षण सजवता. आर्या कला क्रीडा मंडळाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवची असा पंचांच्या भूमिकेत सन्माननीय सुजयजी पाटकर आणि अनिलजी पालांडे हे दोन अतिशय हुशार आणि अनेक स्पर्धांमध्ये पंचगिरी करणारे पंचांच्या भूमिकेत दिसतात. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वत्र पसरवण्याचं काम टेनिस क्रिकेट वरून सन्माननीय शेखर परब आणि त्यांच्या साथीने चिंतामणी परब यांच्या माध्यमातून सगळ्या रसिक प्रेक्षक जनांपर्यंत पोहोचताना दिसता. आर्या कला क्रीडा मंडळाने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवची असा 24 चेंडू 45 धावांचो पाठलाग करतो असतो एक महत्वपूर्ण सेमीफायनलचो ह्यो सामनो. आर्या कला क्रीडा मंडळाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवची असा दरम्यान ओळाई पालवाडी संघ आपला क्षेत्ररक्षण मैदानात सजवता. प्रथमतः फलंदाजी करताना 24 चेंडू 44 धावा जमवले. विजयासाठी 45 धावांचा आव्हान ठेवला गेला होता आर्या कला क्रीडा मंडळासमोर. आर्या कला क्रीडा मंडळाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकरच्या दिशेने वासुदेव सावंत टेनिस क्रिकेट मधला एक महत्वपूर्ण नाव. खास या सामन्यांसाठी मुंबईवरून आलेलो हो खेळाडू वासुदेव सावंत मॅन फ्रॉम अनावचो हो खेळाडू. तर नॉन स्ट्रायकरच्या दिशेने आयकॉन खेळाडू अक्षय घाडी मॅन फ्रॉम डिगसचो हो खेळाडू. आर्या कला क्रीडा मंडळाचो आयकॉन खेळाडू. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक फेकण्यासाठी ओळाई पालवाडी संघाकडून सोनू राणे. या सामन्यात आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी मुगड्यांद रेत कसो काढतात तो दाखवणारी कामगिरी सोनू राणे. तोच सोनू राणे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. सोनू राणे आपलं पहिलं चेंडू घेऊन स्ट्रायकरच्या दिशेने वासुदेव सावंत. लेफ्ट हँड बॅटमॅन वासुदेव सावंत पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सुंदर असं फटको. पॉइंट क्षेत्रात एक धाव तर निश्चित झाली. संदेश पावसकर चेंडूवरील फील्ड केल्यान थ्रो केल्यान वासुदेवने आपला आणि संघाचा खाता खोलला एका धावेन. वासुदेवने एका धावेनेशी गणेश पूजा केली बोनी जमा केली. तोच वासुदेव आता मात्र स्ट्रायकरच्या दिशेने अक्षय घाडे आयकॉन खेळाडू आर्या कला क्रीडा मंडळाचो 24 चेंडू 45 धावांचो पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूचो खेळ झालो समाप्त. परत एकदा सुंदर फटको. सुंदर अशी खेळी दोन्ही बॅटर मध्ये. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो. कठीण चेंडूवर प्रहार करायचो. मोठे खो आणि कठीण थै देव करताना दोन्ही खेळाडू
सुद्धा महत्वपूर्ण मगाच्या सामन्यात ज्या सोनूराने आपल्या पहिल्या षटकात 4 गडी गारद केले तोच सोनूराने गोलंदाजी मार्कर सोनूराणीची अचूक टप्प्याची गोलंदाजी या प्रत्येक चेंडूक सन्मान देण्याची कामगिरी करताना दोन्ही फलंदाज को खेळण्याचा इरादो फसलो मनात मांडे आणि पदरात धोंडे अशी परिस्थिती मनातला रावला मनात रक्षकांनी पूर्ण केला एक निर्धाव चेंडूची झाली गणना सांघिक धावसंख्या स्थिरावली नाममात्र 2 धावांवर परत एकदा मैदानाच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे फक्त एक धाव घावतली एका धावनीची सांघिक धावसंख्या 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त सांघिक धावसंख्या 3 धावांवर परत एकदा सोनूराने सुंदर गोलंदाजी साकारताना मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित करून ठेवला जकडून ठेवला गेला त्या दोन्ही बॅटरला परत एकदा वासुदेव सुंदर फटको तेवढा सुंदर रनिंग 1 धाव पूर्ण एका धावनीची सांघिक धावसंख्या 4 धावांवर 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त 6 चेंडू शेवटचा चेंडू या षटकातलो प्रगतीपथावर परत एकदा सोनूराने आपल्या गोलंदाजीतलो शेवटचा चेंडू स्ट्रायकरच्या दिशेने अक्षय घाडी फुलटॉसचा फटको कारंजे उडालो क्षेत्ररक्षक कारंजा खाली क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू डिक्लेअर क्षेत्रात एका धावेसाठी या एका धावेची सांघिक धावसंख्या वधारली 5 धावा पहिल्या षटकाचा खेळ झाला सुंदरशी गोलंदाजी करताना सोनूराने फक्त 5 धावा खर्च केले तोच सोनूराने आणि आपल्या बॅटिंग मध्ये सुद्धा वैयक्तिक 24 धावा बनवले तोच आयकॉन खेळाडू उळाई पालवाडी संघाचो सोनूराने एक मासो आणि खंडित रसो ही मन ज्याच्यासाठी लागू होता तोच सोनूराने 5 परत एकदा दुसरा षटक घेऊन सँडी पावसकर परत एकदा सुंदर फटको आणि झालेले मिसफील्ड अनिकेत कन्ना आणि एकाच्या जागेवर घेतलेले 2 धावा तिसऱ्या धावेचा इरादो पण तिसऱ्या धावेपासून रोखून धरला गेला अनिकेतचा क्षेत्ररक्षण म्हणजे बघण्यासारखा होता आणि ऑनलाईन जर उलावर बघित असलो तर अनिकेत तुझी संध्याकाळी हजेरी असतली ह्या नक्की असतला सांघिक धावसंख्येत 2 ने बदल झालो सांघिक धावसंख्या झाली 7 धावा परत एकदा संदेश पावसकर आपल्या गोलंदाजीतलो दुसरो चेंडू घेऊन अनिकेतचा क्षेत्ररक्षण बघल्यानंतर एक मन जरूर आठवतली लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही साधो सोपो एक चेंडूच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलो चेंडू अडवचो 1 धाव रोखोची त्या जागेवर त्याने 2 धावा खर्च केले परत एकदा सँडी पावसकर आपल्या षटकातलो दुसरो चेंडू घेऊन स्ट्रायकरच्या दिशेने वासुदेव सावंत फुलटॉसचा चेंडू मारलेलो फटको मिड ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक गेलो फील्ड केल्यान थ्रो केल्यान 1 धाव एका धावनीची सांघिक धावसंख्या 8 धावांवर आता मात्र अक्षय गाडी मोठी फटकेबाजी मारण्यास सुरुवात करूची लागत जर हे सामनो विजयाच्या दिशेने नव्हता असत तर कारण 24 चेंडू 45 धावांचो पाठलाग करूचो असतलो चेंडू फटकेबाजी करून काय उपयोग होतो नाही
अर्धो मिरक सरान गेलो आणि बाबलो माटो बांधा केलो त्या मांडवाचा जसं उपयोग नसता तसं चेंडू सरताना मारलेल्या फटक्यांचा काही उपयोग नसतो या वाक्य असताना आर्य कला क्रीडा मंडळाच्या प्रत्येक खेळाडूसाठी कारण चेंडू सरताना मारलेले फटके कामाचे नसतील आतापासून जा काय करूचा असताना ता आतापासून एका धावेची फटाकडी लावून चालायची नाही एखादी फटाकड्याची माळ आणि त्याच्यात एखादं ऑटोबॉम्ब टाकूचं लागत तरच सामने घेण्यात यश येत परत एकदा एका धावेचा फटको एका धावेची सांघिक धावसंख्या वधारली 9 धावांवर 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त दोन्ही गोलंदाजांनी सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या षटकात सोडून 6 चेंडूच 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी तर दुसऱ्या षटकात सँडी पावसकरची 4 चेंडू परत एकदा वासुदेव सावंत स्ट्रायकरच्या दिशेने परत एकदा जोरदार मारण्याचा इरादो फसलो आणि चेंडू रोवलो मेडन मालवणी जका पोलांडो चेंडू कुआडो चेंडू पडसार चेंडू म्हटला जाता तोच चेंडू बॅटमन निसतोच वलवताना दिसता बॅटमन साठी एक वाक्य असताना गुलाम्याचा नाना आणि तालाशिवा गाणं ह्याचा जसं उपयोग नसता तसंच क्रिकेटच्या मैदानावर निसतोच वलवण्यात काय अर्थ नसता परत एकदा कारंज उडालो मिडॉनचं क्षेत्ररक्षक गेलो फील्ड केल्यान थ्रो केल्यान तवसर 2 धावा पूर्ण झाले 2 धावांची सांघिक धावसंख्या वधारली 21 डबल गेम 11 धावांवर 2 षटकांची सांगता झाली आता फक्त आणि फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो या 12 चेंडूत मोठे फटकेबाजी अपेक्षित असलेली आणि या 12 चेंडूत 34 धावांची गरज असलेली 12 चेंडू 34 धावा त्याच्यामुळे मोठे फटके अपेक्षित असलेले प्रत्येक चेंडूसाठी आणि ती क्षमता अक्षय घाडीच्या आणि वासुदेव सावंत दोन्ही बॅटरच्या बॅटमध्ये असा मनगटी ताकदीचा वापर टायमिंगचा प्रॉपर वापर करूचो लागतो आणि हे फटके खेळायचे लागतो तरच या सामन्यावर विजय संपादन करूचा तुमच्या नशिबात असताना समोर सुद्धा तेवढाच कठीण आव्हान टेनिस क्रिकेट मधला एक महत्त्वपूर्ण नाव जिने अनेक मैदाना आपल्या गोलंदाजीन आणि फलंदाजीन गाजवली तोच शेखर परब गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 3रा षटक घेऊन परत एकदा स्ट्रायकरच्या दिशेने अक्षय घाडी आता मात्र महत्वपूर्ण कामगिरी करूची लागत मोठ्या फटक्यांका सुरुवात करूची लागत शेवटचे 12 चेंडू 34 धावांची गरज मोठ्या फटक्याक सुरुवात करण्याचा इरादो असतो पण गोलंदाजी तेवढा महत्वपूर्ण अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना शेखर परब पूर्णपणे रोखून धरला जाता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला जाता अक्षय घाडी सारख्या आयकॉन खेळाडू 11 चेंडू 34 धावांची गरज परत एकदा सुंदर फटको एक धाव तर गावतली एका धावनीशी सांघिक धावसंख्या वधारली 12 धावांवर 10 चेंडूंचा खेळ बाकी राहिलो 10 चेंडू 33 धावांची गरज प्रत्येक गोलंदाजाने केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि सोनू राणेने केलेली महत्वपूर्ण खेळी ओळाई पालवाडी संघाचा अजून सुद्धा पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती आणि त्या सामन्यावरचा वर्चस्व पूर्णपणे खोडून टाकूचा असा तर वासुदेव सावंत आणि अक्षय घाडी या दोन फटकेबाजी मारून प्रयत्न करूचो लागतो परत एकदा सुंदर चेंडू बायच्या स्वरूपात फक्त आणि फक्त 1 धाव गावतली या एका धावेनिशी सांघिक धावसंख्या 13 धावांवर अचूक टप्प्याची निर्णायक गोलंदाजी आतापर्यंत 3 गोलंदाजांकडून उगावली आता मात्र वासुदेव सावंत स्वतः मैदानाच्या बाहेर पडान मोठे फटकेबाजीसाठी आमंत्रित केला गेला अक्षय सावंत छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे बघितला जाता सिंधुदुर्गातली अनेक मैदानात त्यांनी एक हाती फलंदाजी गाजवली तोच अक्षय सावंत बॅटिंग साठी मैदानात पावला टाकता
आतापर्यंतचे 3 चेंडू शेखरने फेकले. 3 चेंडूत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले. या शेवटचे